जय श्रीराम शेतकरी बंधूंनो, स्वागत आहे आपले मी शेतकरी या यूट्यूब चॅनलवरती। शेतकरी बंधूंनो, पीएम किसान योजनेचा 17वा हप्ता शेतकऱ्यांना मिळण्यापूर्वी सरकारने घेतला मोठा निर्णय। तर शेतकरी बंधूंनो, शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी येत आहे, म्हणजेच पीएम किसान योजनेचा जो 17वा हप्ता मिळणार आहे त्यास आधी केंद्र सरकारने एक मोठा निर्णय घेतलेला आहे, तो आपण पाहणार आहोत। त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि आपल्या मी शेतकरी या यूट्यूब चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राईब करून घ्यायचं आहे। तर शेतकरी बंधूंनो, केंद्र सरकारने सामान्य नागरिकांसाठी विविध योजना सुरू केलेल्या आहेत। शेतकऱ्यांना चांगले आर्थिक पाठबळ मिळावे, त्याचप्रमाणे त्यांच्या शेतीतील पीक चांगले यावे या उद्देशाने सरकारने अनेक योजना सुरू केलेल्या आहेत। त्यातील पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना ही सरकारची लोकप्रिय योजना आहे। या योजनेचा लाभ भारतातील कितीतरी शेतकऱ्यांना होत असतो। या योजनेच्या अंतर्गत सरकार शेतकऱ्यांना 6,000 रुपये एवढे आर्थिक पाठबळ दर वर्षाला देत असतं। शेतकरी बंधूंनो, आतापर्यंत या योजनेचे 16 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेले आहेत। शेतकरी बंधूंनो, आता सगळे शेतकरी 17व्या हप्त्याची वाट पाहत आहेत। आता या 17व्या हप्त्याबाबत एक मोठी बातमी समोर आलेली आहे। शेतकरी बंधूंनो, पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 17वा हप्ता जो आहे तो कधी मिळणार आहे यासाठी देखील आपल्याला हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पाहायचा आहे, म्हणजे तुम्हाला सर्व डिटेल लक्षात येईल। याकडे सगळ्याचे देखील लक्ष लागलेले आहे। पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 17वा हप्ता शेतकऱ्यांना मिळण्यापूर्वी केंद्र सरकारने त्याचे मूल्यमापन देखील करणार असल्याची माहिती समोर आलेली आहे। यासाठी NITI आयोगाशी संबंधित विकास देखरेखाने मूल्यमापन कार्यालयांनी या योजनेच्या मूल्यमापनासाठी विविध मागवलेले आहेत। या योजनेसाठी केंद्र सरकार दरवर्षी 60,000 कोटी रुपयाचा खर्च करत आहे। शेतकरी बंधूंनो, पीएम किसान योजनेचे मूल्यमापन करण्याचा उद्देश काय आहे ते देखील आपण जाणून घेऊयात। या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना किती व आर्थिक गरजा पूर्ण झाल्या आहेत, त्याचप्रमाणे शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर काय परिणाम झाला आहे, या सगळ्या गोष्टी समजून घेण्यासाठी या सरकारने या योजनेचा मूल्यमापन करण्याचा आदेश दिलेला आहे। सरकार 2024-25 या वर्षासाठी या योजनेसाठी 60,000 कोटी रुपये राखून ठेवलेले आहेत। या योजनेचे मूल्यमापन करण्यासाठी 24 राज्यांमध्ये किमान 5,000 शेतकऱ्यांच्या सर्वेक्षणात समाविष्ट केले जाणार आहे। त्यापैकी 17 राज्यांमध्ये सुमारे 95% पीएम किसान लाभार्थी आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांना आता या योजनेच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या सक्षम करता येईल, त्याचप्रमाणे बियाणे वेळेवर खरेदी करता येईल, यासाठी हे मूल्यमापन केले जाणार आहे। तर शेतकरी बंधूंनो, आता जो 17वा हप्ता आहे हा कधी भेटणार आहे, तर याची देखील अपडेट समोर येत आहे। ती म्हणजे शेतकरी बंधूंनो, लोकसभेचे इलेक्शन झाले, सत्ता स्थापन झाली की लगेच जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात हे केंद्र शासनाद्वारे 17वे हप्त्याचे वाटप होणार आहे। धन्यवाद।